4 तासानंतर धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे। पाण्याच्या टाकीवरून उतरल्यानंतर धनंजय देशमुखांची जरांगेंसोबत चर्चा। सीआयडी अधिकारीही मसाजोगमध्ये येणार। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माझ्या भावासाठी न्याय मागतोय, तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, धनंजय देशमुखांचा आरोप। वाल्मी कराडवर 302 लावा, संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार, राज्य एका खटक्यात बंद करून टाकणार, जरांगेंचा इशारा। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव उद्या आत्मदहन करणार, मसाजोगमधील गावकऱ्यांचा इशारा। 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात, आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाने डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचा संतप्त सवाल।